तर आता वाजले संध्याकाळचे 4:30 वाजले. तर मी आता माझे वेस्टर्न वेअर ड्रेस दाखवते. तर त्याच्यातून मी आता चॉईस करणार कोणते घ्यायचे काय. तर ते आता सगळे इथे आणून ठेवते. भरपूर सारे आहेत, जीन्स भरपूर सारे आहेत. तर चला घेऊन येते पटापट. तर आता तुम्हाला मी सगळे माझे वेस्टर्न वेअर कपडे दाखवते. तर आधीचे दाखवते, नंतर जे मागवले ते दाखवते. चला. नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर दीपाली धूम. या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर इतक्यात आवरलं, घर झाडलं आणि आज एक्सरसाइज करायला खूप कंटाळा आला आहे. तर म्हटलं संध्याकाळी करेल 6ची. तर आता तर नाही करणार, संध्याकाळी करणार. तर आता मी स्वतःच आवरते. आणि आज मस्त केलेले वांग्याचं भरीत, म्हणजे भरलेले वांगे. कोणी कोणी वांग्याचं भरीत म्हणजे चटणी, मी जे तुम्ही वांग्याचं भरीत म्हणता ना त्याला मी चटणी म्हणते. आणि मी वांग्याच्या भरताला भरलेली वांगी म्हणते. तर असं म्हणजे कॉम्बिनेशन करते मी. तर आज मस्त भरलेली वांगी केलेली आहे. शेपूची भाजी केली आहे, त्याच्यासोबत मस्त भाकरी करायची बाजरीच्या. आणि जी ज्वारी आणली होती ती पण मला थोडीशी वाळत करायची. आता वाळत करून घेते आणि स्वतःच आवरते. तर मी तुम्हाला दाखवते कशी ज्वारी घेतलेली आहे मी बाजारातून. आणून ठेवली होती, बघू शकता याच्यामध्ये. तर 2 पायली आहे, 2 पायलीच्या वरती आहे. तर चला तुम्हाला दाखवते भरलेल्यावर. तर इथे आता बघू शकता मी आता ज्वारी वाळत करते. थोडंसं ऊन दाखवून देणार, कारण त्याच्यात मला ती औषधाची पुडी टाकायची जी मी धान्यांमध्ये टाकते. म्हणजे वर्षभर काय जेव्हापर्यंत बाजरी किंवा नागली किंवा ज्वारी आहे तोपर्यंत टिकतात धान्य. तर इथे बेडशीट टाकलं थोडंसं झाडून आणि त्याच्यावर मी टाकणार. आणि दिवसभर मी वाळू देणार ही ज्वारी. आणि एकदम गावठी ज्वारी भेटलेली आहे बाजारातून. तर आता इथे मी मस्त पसरून देते आणि तुम्हाला जवळून पण दाखवते कशी आहे ज्वारी. कारण मी ना ज्वारीच्या भाकरी, बाजरीच्या भाकरी मी स्वतः खाते, मलाच खूप आवडतात. वैभव त्यांना पोळ्या करते, पण माझ्यासाठी मी भाकरीच करते. तर चला आता मी तुम्हाला जवळून दाखवतेच ज्वारी कशी आहे आणि त्यातला फरक पण सांगते. चला. तर ही ज्वारी ना इतकी छान आहे, म्हणजे जी दादर असते ना ती थोडीशी मोठी असते आणि ज्वारी ही थोडी बारीक असते. आणि एकदम म्हणजे 40 रुपये भावने मला मिळाली. 40 रुपये किलोप्रमाणे, म्हणजे किती 250 रुपये पायली मिळाली मला. तर मग मी 500 रुपयाची ही ज्वारी घेऊन आलेली आहे. तर बघू शकता मस्त वाळत केलेली आहे. आणि कधी पण ज्वारी घेताना चावून पायची, खायची. थोडीशी गोड 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 लागली ना ती घ्यायची, ती चांगली असते. भाकरी पण चांगल्या येतात. तर अशी घेतलेली बघू शकता. आता थोडे वेळ उन्हामध्ये ठेवेल, त्याच्यामध्ये पुडी पण टाकायची आहे. तर मग भरून ठेवणार. ज्वारी ताशी वाळत केली आहे आणि थोडंसं ऊन दाखवून देणार. त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये औषधाची पुडी टाकून भरून ठेवणार. चला आता स्वतःच आवरून घेते. आणि आज मी ना, मला असं वाटतं की आज माझे व्हॅकेशनला जे मी कपडे घालणार आहे ना वेस्टर्न वेअर, तर ते आज काढावे सगळे आणि सॉर्ट आऊट करावे की कोणकोणते घ्यायचे कोणकोणते नाही. तर माझ्याकडे जेवढे वेस्टर्न वेअर आहे ना ते सगळे काढणार, तुम्हाला पण दाखवणार की माझ्याकडे कोणकोणते वेस्टर्न वेअर आहे. आणि ते बाजू करणार की कोणते घेऊन जायचे मला व्हॅकेशनला. तर दाखवतेच मी दुपारी. चला आता मी स्वतःच आवरून घेते आणि बोलते नंतर तुमच्याशी. माझं आवरलेलं आहे आणि आता केरासाठी दूध पोळी तयार केली, म्हणजे तिला देऊन देते. मग मला भाकरी करायची आहे बाजरीच्या. चला आता तिला जेवण देऊन देते. साठी मस्त बाजरीच्या भाकरी करते आणि तुम्हाला वांग्याचं भरीत दाखवते, म्हणजे भरलेले वांगे दाखवते. शकता अशी भरलेले वांगे केलेली आहे छानपैकी. इथे शेपूची भाजी केलेली आहे आणि मस्त आता भाकरी करते. तर आता पटापट भाकरी करून घेते मस्त गरम गरम. तर 2च भाकरी करणार, कारण भात पण आहे त्याच्यामुळे. आणि आज संध्याकाळी मी 6 वाजता एक्सरसाइज करणार. जेव्हा मला ना सकाळी खूप कंटाळा आला वगैरे एक्सरसाइजचा, पण मी टाळत नाही, मी संध्याकाळची करते 6 वाजता एक्सरसाइज. आणि आता इथे मस्तपैकी बाजरीच्या भाकरी. तर ही बाजरी मी ना बुधवारच्या बाजारातून घेतली होती. इतकी छान बाजरी आहे,
दळून आणली ना तर म्हणजे अशी भाकरी अशा चिरा जात नाही, इतक्या मस्त भाकरी येतात ना. आणि चवीला पण मस्त बाजरी आहे. आता पुढच्या वेळेस जरा मी जास्तच घेऊन येणार. आता ज्वारी पण आणली आहे, एक दिवस ज्वारी दळून आणणार. आणि आज संध्याकाळी माझा विचार चालला आहे की काहीतरी स्पेशल करावं. बघेल आता. तर 2 भाकरी करते आणि अशाच पद्धतीने मी माझं वेट लॉस करत असते. जरी सगळा स्वयंपाक झालाय आणि कंटाळता येतो, पण डबल भाकरी करा, पोळ्या करा, पण मी माझ्यासाठी कन्फर्म भाकरी करतेच. कारण मला माझं वजन मेंटेन ठेवायचं आहे. आणि मध्ये मध्ये जर नाहीच पॉसिबल तर मी पोळी खाऊन घेते, पण मी भाकरी करते. मला भाकरी खूप आवडतात. स्पेशली वांग्याचं भरीत, वांग्याची चटणी, शेपूची भाजी, मेथीची भाजी, भेंडी, त्याच्यासोबत भाकरी खूपच छान लागतात. चिकन, मटन, वा. तर आता इथे मस्त आपली भाकरी बघू शकता कशी फुगते, दिसत असेल तुम्हाला. मस्त. आणि गरम गरमच भाकरी करायची. जेव्हा जेवायचं त्याच्या आधी करून घ्यायच्या, पटकन होऊन जातात. आणि तुम्हाला हे दाखवते मीठ. तर हे आहे रॉक सॉल्ट, ते सुद्धा मला बारीक करून ठेवायचं आहे. त्याचे तुकडे झालेच आहे ऑलमोस्ट. तर ते बारीक करून भरून ठेवायचे डब्यामध्ये. खूप चांगलं असतं खाल्लेलं हे रॉक सॉल्ट. तर ते इथे ठेवलं. बाकीचं तर वापरलं मी अर्ध. म्हटलं ते वापरून घेऊ, मगच मीठ आणून पुढचं, कारण मग त्याला पण पाणी सुटून जाईल. त्याच्यामुळे ते वापरून घ्यायचं आहे. तर याच्या आधी पण मी भरपूर वेळा बोललेली ब्लॉग मध्ये की रॉक सॉल्ट खूप चांगलं असतं शरीरासाठी. तर खाल्लं पाहिजे, म्हणजे तेच टाकलं पाहिजे. आणि ज्यांना आयोडीनचं मात्रा कमी असेल त्यांनी नॉर्मल मीठ टाकलं तर चालतं, म्हणजे खाल्लं तरी चालतं. पण ज्यांना बीपीचा आजार आहे, डायबिटीस आहे, त्यांनी हे पिंक सॉल्ट किंवा रॉक सॉल्ट खायला सुरुवात करायची. निदान 2-3 महिने तरी खावं, नंतर मग आपलं रेग्युलर मीठ खाल्लं तरी चालतं. कारण आयोडीन पण गरजेचं आहे आपल्या शरीरासाठी, म्हणून मग आयोडीन पण कमी नाही झालं पाहिजे, लेवल मध्ये ठेवलं पाहिजे. तर इथे आता मस्त भाकरी आणि छान छान मस्त वांग्याचं भरीत मस्त खाणार. आणि त्याच्यानंतर दुपारी मी माझे सगळे वेस्टर्न वेअर काढेल आणि कोणते घ्यायचे, काय घ्यायचे सगळं ठरवणार. बघते आता सगळे. आणि मी ना ॲमेझॉन ही पण मागवले स्टॉकिंग, वुमन स्टॉकिंग. म्हणजे ते याच्यावर जी स्कर्ट वगैरे शॉर्ट घालतो ना आपण, आणि आता थंडी आहे तर त्याच्यामधून मग घालायला मी स्टॉकिंग पॅन्ट असतात, तर ती मागवली आहे एक. बघू आता कशी येते कशी नाही मिंत्रावरून. आणि अजून एक ना हे मागवलंय, फाउंडेशन मागवलंय याचं, मेबलिनचं फाउंडेशन मागवलेलं आहे. तर बघू आता कसं येतं, कारण त्या गोष्टी दोन गोष्टी मागवलेल्या आहेत, तर लवकरच येतील. तर इथे झालेलं आहे गरम. चला आता वाढून घेते मस्तपैकी छान. आपलं वांग्याचं भरीत. वाव, कसं सुंदर दिसतंय. आणि शेपूची भाजी आहे ती संध्याकाळी खाली, कारण मला हेच खूप आवडतं, वांग्याचं भरीत आणि ते भाकरी. तर आता वाजले संध्याकाळचे 4-4:30 वाजले. तर मी आता माझे वेस्टर्न वेअर ड्रेस दाखवते. तर त्याच्यातून मी आता चॉईस करणार कोणते घ्यायचे काय. तर ते आता सगळे इथे आणून ठेवते. भरपूर सारे आहेत, जीन्स भरपूर सारे आहेत. तर चला घेऊन येते पटापट. एक तर आणून ठेवला आहे इथे, हा एक आहे. तर आता मी सगळे घेऊन येते.
बघू शकता एवढा सारा ढीग झालेला आहे कपड्यांचा. तर अजून तर काढले नाहीये, पण आता जेवढे काढले कपड्यातले ते काढले, बाकी मग ऑनलाईन मागवले ते पण काढले. एवढे सारे माझे वेस्टर्न वेअर्स आहे. तर चला आता दाखवते तुम्हाला, आणि मी पण आता चॉईस करते कोणते घ्यायचे. जे घ्यायचे ते या साईडला ठेवणार आणि जे नाही घ्यायचे ते या खुर्चीत ठेवून देणार. चला तर आता तुम्हाला मी सगळे माझे वेस्टर्न वेअर कपडे दाखवते. तर आधीचे दाखवते, नंतर जे मागवले ते दाखवते. चला जागा नाही, एवढे कपडे आहेत. तर चला आता जे नंतर घेतलेले ते नंतर दाखवते मी. ऑनलाईन घेतलेले इथे मला जे घ्यायचे ते साईडला ठेवणार. तर हा एक आहे, हा मी गोव्यावरून घेतला होता, डेनिमचा आहे, बघू शकता. ते तुम्हाला इकडे दाखवते पूर्ण. तर असा आहे डेनिमचा, बघू शकता. तर मला असं वाटतं की हा नाही घेत, कारण हा खूप वेळा घातलाय मी, तर हा कॅन्सल करते. तर हा नाही घेत. त्याच्यानंतर हा आहे मिंत्रावरून मागवलेला, खूप ट्रेंडी होता तेव्हा आणि आता सुद्धा आहे. तर मग मी ना हा घेणार आहे. याच्यावर मी 2-3 रील्स केलेले. तर याचा टॉप कुठे गेला? त्याचा असा टॉप आहे, कट आउट आहे त्याला साईडला कमरेला. तर असा कॉम्प्लिकेटेड आहे ड्रेस जरा, तर समजू. इथे असा असा आणि इथे खाली असा आहे. तर हा तर माहितीच आहे तुम्हाला. तर हा घेईन मी. हा खूप छान दिसतो, कुठेतरी छान मस्त, याचे फोटो छान येतात, रील्स छान येतात. तर मग हा घेते. तर मी हा ठेवते साईडला, इथे इथे ठेवते जे घ्यायचे आणि जे नाही घ्यायचे तिकडे. नंतर हा एक डंगरी आहे, बघू शकता असा. तर मी हा घेऊ की नको, खूप मला क्वेश्चन्स आहे, घेऊ की नको. पण मग बघते. आणि अजून त्याचं टॅग पण काढलेलं नाही, बघू शकता. तर एकदा पण नाही घातला अजून घेतल्यापासून. तर हा एक डंगरी आहे, तो साईडला ठेवते. जेव्हा वेळ आली तर मग बघेन मी घ्यायचा की नाही. नंतर हा आहे एक वेस्टर्न गाऊन आहे, हा छानपैकी. तर बघू शकता असा. आता आणि असं केलं का लॉंग असा. तर हा चाललाय विचार घ्यावं हा. तर इथे तेच आता मी तुम्हाला दाखवते, सगळे ड्रेसेस तर दाखवलेच आहे. आता हे टॉप आहे. तर टँक टॉप माझ्याकडे म्हणजे 3-4 टँक टॉप आहे. एक ग्रीन दाखवला तो आहे, आता हा पिंक आहे. तर मी टँक टॉप ना सगळे घेऊन जाणार आहे, कारण ना टँक टॉप खूप उपयोगात पडतात, पटकन घालायला आणि कम्फर्टेबल पण वाटतं मला घालण्यासाठी. आणि त्याच्यावर जॅकेट वगैरे घालून घेतलं तर इतकं छान दिसतात. तर हा लाइनिंगचा पण इतका सुंदर दिसतो ना, कोणत्या पण जीन्सवर मॅच होतो. तर तेच आता हा कॉर्डसेट आहे, तर तो पण घ्यायचा की नाही ठरवते मी. तर बघेल मी आधी ना, साईडला काढून ठेवते जे मला वाटतात. परत मी वैभवला दाखवेल की कोणता हा घेऊ का नको, तो घेऊ का नको. तर हा मी झुडिओमधून घेतलेला, खूप छान आहे. मी 1-2दा घातलेला, तर कम्फर्टेबल आहे, ट्रॅव्हलिंगला पण खूप छान आहे. तर हा एक आहे. तर बघते मी, साईडला ठेवते मी, हा विचार करेल. आणि हा पण टॉप छान आहे, तर तो पण मी घेऊन जाईल. तर आणि ही जीन्स आहे, बघू शकतात, काय म्हणतात आपलं स्कर्ट आहे, डेनिम स्कर्ट, सॉरी. तर तो पण घेणारच आहे, तो पण छान दिसतोच एकदम. आणि स्कर्ट मला खूपच आवडतात. तर इथे ही आपली जीन्स आहे बेल बॉटम, तर ती बघते मी घ्यायचं की नाही, पण मी ते साईडला ठेवते. नंतर ही एक जीन्स आहे, तर ही घेणार आहे, खूप कम्फर्टेबल आहे. झुडिओमधून घेतली होती आताच रिसेंटली मी. तर 2 जीन्स घेतल्या होत्या, खूपच छान आहे. हा टॉप पण छान कम्फर्टेबल आहे, कुठे पण घालायला किंवा संध्याकाळचे घालायला छान आहे. नाईट ड्रेस म्हणजे नाईट पॅन्टवर वगैरे. आणि हा एक टँक टॉप आहे, हा तर खूपच सुंदर येतो, तर घेणारच आहे मी. त्याच्यानंतर हा टॉप आहे, घेऊ की नको विचार करत होती, पण मग नाही घेणार ते तशी टॉप, कारण आपण फिरायला चालले, थोडेसे स्टायलिश टॉप घेणार आहे मी.
तर त्यानुसार तर हा पण मी छान आहे, हा पण घेऊन घेईल कधी वेळ भेटला तर तो पण घालेल. आणि हा ड्रेस घेणार आहे, बघू शकता खूपच छान ड्रेस आहे, एकदाच घातलेला आहे मी हा. तर हा ड्रेस मी ट्रेंड्समधून घेतलेला आणि खूप छान सुंदर कापड आहे त्याचं आणि एकदम ब्रिदेबल कापड आहे. तर तो पण मी घेणार आहे, तो पण मी ऑफरमध्येच घेतला होता. त्याच्यानंतर हा एक ड्रेस आहे, ट्यूब ड्रेस म्हणतात त्याला, तर बॉडीकॉन ड्रेस म्हणतात त्याला, इतका सुंदर आहे. तर मागे मी कपडे ठेवते, सगळे पडून जात आहे सारखे, एवढे कपडे सारे. तरी अजून मी अर्धे कपडे दाखवले नाही, तर ते थोडेसे वापरलेले जास्त. आणि हे कपडे मी जे दाखवते ना ते फक्त एकदा दोनदा असेच घातलेले आहेत. तर हा पण मस्त छान ड्रेस आहे, तो पण मी बघेल, ट्राय करेल घ्यायचा की नाही. पण मी साईडला ठेवते, मला वाटतं कोणते ड्रेस घ्यावे काय नाही, म्हटलं आज बघू. तर ही जीन्स आहे ती तर काही घेणार नाही. नंतर ही एक जीन्स आहे, ही खूप वेळा घातलेली मी, त्याच्यावर हार्ट्स आहे, ती पण नाही घेणार. त्याच्यानंतर ही एक आहे, ती पण नाही घेणार, फ्लेअर जीन्स. माझ्याकडे जीन्स खूप आहे, माझं जर जीन्सचं कलेक्शन बघायचं असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा, कारण माझ्याकडे भरपूर सारे जीन्स आहे. आता ही एक जीन्स आहे, खूपच छान आहे, आता रिसेंटली घेतली होती. त्याच्यावर छान ग्लिटर्स आहे, जेव्हा रात्री आपण वेअर करतो ना त्याच्यावर टँक टॉप किंवा टॉप घातले, टी शर्ट घातला असा ओव्हर साईज, तरी इतकं सुंदर दिसतात. तर बघू शकता मस्त पॅन्ट आहे, तर मी ही पण घेणार आहे. तर अजून ही एक जीन्स माझी फेवरेट आहे, तर ती मी नेहमी घालते, तुम्हाला दिसतच असेल. त्याच्यावर टँक टॉप, नंतर आपले छोटे क्रॉप टॉप वगैरे खूपच छान दिसतात, तर ती पण घेणार आहे. त्याच्यानंतर ही एक जीन्स आहे, तर चाललाय विचार घ्यायचा की नाही. तर ही आहे नवीन जीन्स घेतली, त्याचा टॅग पण नाही काढलेला, बघू शकता, आणि खूपच छान आहे. बघते मी आता ही घ्यायची की नाही, पण चाललाय विचार की घेऊन जावे. त्याच्यावर टी शर्ट छान दिसतील आणि त्याच्यावर मस्त मिकी माऊस अशी प्रिंट आहे. तर ही साईडला ठेवते मी, ही पण घेऊ शकते जर जागा असेल तर. हा एक टॉप आहे, तो पण घेणार आहे. त्याच्यानंतर हा ड्रेस आहे, तो पण मी घेईल. कधी कधी कसं आपण मंदिरात वगैरे कुठं गेलो तर तेव्हा पण घालायला छान आहे, कम्फर्टेबल आहे. हा पण एक ड्रेस आहे, जेव्हा डिनरला वगैरे गेलो किंवा बीचवर गेलो तेव्हा पण छान आहे. तर हे कसे पटकन वाळणारे ड्रेस जरी भिजले वगैरे तरी. आणि नंतर हा एक टॉप आहे, तर हा घ्यावा की नाही काय माहिती. तर मी हा खूप जुना टॉप, म्हणजे खूप कधीचा आहे, एकदा दोनदाच घातलेला आहे मी. जेव्हा बिग बाजार होता ना आपलं सिटी सेंटर मॉलला, त्यावेळेस घेतलेला मी 800 रुपयाला. आणि हा एक टी शर्ट आहे, जो आम्ही आधी ब्लॅक कलरचा टी शर्ट दाखवला ना, आता सेम आहे. तर हा पण घ्यावा की नाही काय माहिती, विचार करते मी. तर मला कमेंट करून नक्की सांगा कोणकोणते तुम्हाला आवडले. तर हा पण क्रॉप टॉप आहे, तो पण घेणार आहे. त्याच्यानंतर हा एक क्रॉप टॉप आहे, तर तो नाही घेणार, तो घालून घालून खूप दमले मी आता. तर ही एक जीन्स आहे, ती घ्यावी की नाही काय माहिती, पण नाही घेणार, ही साईडलाच ठेवते. तर त्याच्यानंतर ही ब्लॅक जीन्स आहे, ती पण नाही घेणार. नंतर ही एक कॉटनची पॅन्ट आहे, खूप छान दिसते, त्याच्यावर टँक टॉप खूप छान दिसतात. तर ही घेणार मी, खूप कम्फर्टेबल आहे कुठे पण घालायला. त्याच्यानंतर माझे स्कर्ट्स तुम्हाला इतके आवडतील, तर हे माझे सगळे शॉर्ट स्कर्ट आहे, मिनी स्कर्ट्स आहे. तर बघू शकता, याच्या खाली मी ना मस्त एक स्टॉकिंग पॅन्ट मागवलेली आहे. तर जेव्हा येईल ना तेव्हा दाखवेलच मी. आणि बेस्ट पार्ट म्हणजे याच्यातून पॅन्ट आहे आणि इतका छान आहे, कम्फर्टेबल आहे. तर हे एक आहे स्कर्ट. त्याच्यानंतर हा कोरियन स्कर्ट आहे, जो कोरियन मुली घालतात ना, ते सेम तसाच स्कर्ट आहे, बघू शकता. आणि तो एक आहे. तर मी आता हे एकदाच घातलेले आहेत असे, बाकीचे तर घातलेच नाही, नवीनच आहे. फक्त यातले 1-2 वापरलेले मी आहे, जीन्स वगैरे. तर हा जीन्सचा मी गोव्याला घातला होता, तर हा मी पॅन्टलूममधून घेतला होता. तर हा पण बघते मी घ्यायचा की नाही. तर तेच आता थंडी पण राहील म्हणून त्याच्या खालून स्टॉकिंग घालावंच लागेल. तर ही एक पॅन्ट आहे व स्कर्ट सारखे समोरून, इतकी सुंदर कलर आहे ना, ब्राऊन. तर तो चालला विचार घ्यायचा की नाही. आणि त्याच्यानंतर हा एक आहे ब्लॅक कलरचा, त्याच्यावर इतकी छान खवल्यांसारखं डिटेलिंग आहे ब्लॅक कलरचं, आणि इतकं जाड आहे ना, थंडीमध्ये छानच वाटेल. तर हा घेईल मी, खूप मस्त दिसेल. आणि त्याच्यावर मस्त टॉप वगैरे कोणता पण वेअर करू शकतो, व्हाईट टॉप वगैरे. तर चाललाय विचार घ्यायचा की नाही. तर इथे मी खूप फास्ट व्हिडिओ दाखवते, कारण ना व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल ना, त्याच्यामुळे खूपच फास्ट व्हिडिओ दाखवते, त्याच्यामुळे बघून घ्या. तर त्याच्यानंतर हा ड्रेस आहे, हा एकदा पण नाही घातला, नवीनच ड्रेस आहे. तर हा आपण झूला किंवा जंगलामधून फिरताना तर छान वाटेल. खाली खूप छान असे डिटेलिंग आहे, त्याला असे दोऱ्यासारखं आहे, खूपच छान दिसतो. ब्राऊन कलरचा आहे, त्याच्यावर असं कॅप घातली, हॅट घातली ना, खूपच छान दिसेल. तर एवढे झाले माझे स्कर्ट्स. आता जे माझे नवीन ड्रेस आणलेले, म्हणजे जे नवीन मागवलेले ते दाखवते तुम्हाला मी. तर हा मी मिंत्रावरून स्कर्ट घेतला होता, मागे तुम्हाला दाखवलेलाच होता. तर हा पण खूप छान दिसतो, त्याला कट आहे, ए लाईन स्कर्ट आहे हा.
तर त्याच्यावर टँक टॉप वगैरे खूप छान दिसतात. त्याच्यानंतर हा व्हाईट टँक टॉप आहे, त्याच्यावर मी साईडलाच ठेवलं ते. आणि त्याच्यानंतर मी मागवलेला आहे एक कॉर्ड सेट. इतका सुंदर आहे ना, स्टायलिश कॉर्ड सेट आहे आणि त्याचं कापडच इतकं सुंदर आहे. तर असा छोटासा क्रॉप टॉप आहे त्याच्यावर आणि अशी फ्लेअर्ड पॅन्ट आहे आणि कलर पण सुंदर आहे. तर हा रिसेंटली मी मागवलेला आहे मिंत्रावरून. तर मी 3-4 ड्रेस फक्त नवीन घेतले आहेत. आणि हे त्याची दाखवले ब्लॅक फ्रायडे म्हणून घेतले. व्हाईट तिथे चर्च वगैरे असे पण राहतात ना, मग त्याच्यामध्ये घालायला छान आहे. हा पॅलेस वगैरे मस्त छान त्याच्यामध्ये मस्त दिसेल, बघू शकता. तर हा एक, तर हे सगळे नवीन आहेत हे. आणि हा एक जम्पचा ड्रेस तुम्हाला दाखवते. तर हा जम्पसूट आहे असा, बघू शकता. तर असा जम्पसूट आहे. तर एवढे सारे ड्रेस माझे वेस्टर्न वेअर त्याच्यातले कोणते आवडले नक्की सांगा. तर एवढे सारे ड्रेसेस आहेत, एवढे सारे ड्रेसेस बघू शकता. हे एवढे तर घेऊन जाणार आहे, इकडचे पण हे पण घेऊन जाणार आहे. तुम्ही विचार करू शकता की माझी बॅग किती भरणार आहे. एवढे सारे ड्रेस घेऊन जाणार मी व्हॅकेशन्सला. तर तरी वैभव मला सांगतील नको एवढे घेऊ, नको एवढे घेऊ, नको एवढे घेऊ, तरी मी घेणार. कारण आपल्या लेडीजचं कसं असतं, छान छान ड्रेस घातले पाहिजे वेगवेगळे दरवेळेस, कारण आपण ते मुवमेंट कॅप्चर करतो आपल्या मोबाईलमध्ये. आणि मी तुम्हाला छान छान तुम्हाला व्हिडिओ पण शेअर करते, तर जरा छान छान दिसले पण पाहिजे ड्रेस सगळे, त्याच्यामुळे मी सगळे घेऊनच जाणार. तर अशी पूर्ण ड्रेसेस आहे माझे सगळे, जम्पसूट पासून शॉर्ट ड्रेस, स्कर्ट्स, काय म्हणता आपले जीन्स टॉप, क्रॉप टॉप, टँक टॉप, सगळ्या प्रकारचे घेऊन जाणार आहे. फ्रॉक, नंतर डेनिम स्कर्ट, लॉंग स्कर्ट, शॉर्ट स्कर्ट असे आहेत. एवढे माझे डंगरी वगैरे एवढे ड्रेसेस, तर एवढे घेऊन जाणार. तर दाखवून तर झालेले आहे. आता मी हे छान घडी करून पलंगावर त्या रूममध्ये पलंगावर ठेवणार, कारण लवकर बॅग पण भरावं लागतील मला, तर त्याच्यामुळे मी हे वरतीच ठेवणार आहे. जे नाही पाहिजे म्हणजे जे मी घेऊन जाणार नाही ना, ते पण कपाटामध्ये देते ठेवून. तर चला आता चहाच्या टाइमला बोलते तुमच्याशी. आणि कसे वाटलं कलेक्शन माझ्या वेस्टर्न वेअरचं नक्की सांगा. अजून तर भरपूर सारं आहे, पण मग ते दाखवलं नाही, ते मला घेऊनच जायचं नाही. हा विचार करत होती मी या ड्रेसचा, बाकीचं आहे तर ते नाही घेऊन जायचं. तर मी म्हटलं ते काय दाखवायचं, मग ते दाखवलंच नाही. पण जे घेऊन जायचं ते मेन मी तुम्हाला दाखवलेले आहेत. तर चला आता एवढा पसारा आवरून ठेवते आणि मग बोलते तुमच्याशी. तर इथे माझी आता संध्याकाळी 6 वाजले. संध्याकाळची एक्सरसाइज काल सकाळी केली नव्हती, तर म्हटलं चला आता करून घेऊ एक्सरसाइज. आणि बाहेर खूप छान असं सनसेट झालेला आहे. चला आता संध्याकाळची माझी एक्सरसाइज.
दिवसांनी मी संध्याकाळची एक्सरसाइज केली. दम लागतो. सकाळी नाही केली तर संध्याकाळी मी करते. तर मी सकाळीच रेग्युलर करते, पण मग कधी जमलं नाही. आता आज जसं मला खूप कंटाळा आला होता करायला, उशीर पण होऊन गेला होता, त्याच्यामुळे मी ठरवलं संध्याकाळी करायची. मग संध्याकाळची मी 6 वाजता करते बरोबर. तर आता चहा ठेवते मस्तपैकी. आणि एकदम गरम होतं, एवढी थंडी बाहेर, पण मला गरम होते कारण मी एक्सरसाइज केली. तर असं तुम्ही तुमचं वजन मेंटेन करू शकता. सकाळी नाही झालं पॉसिबल तर तुम्ही संध्याकाळी 6 वाजता करू शकता, 5 वाजता करू शकता. तर चला बोलते नंतर तुमच्याशी. सगळं किचन धुवायचं आहे कारण खूपच खराब झालंय. भरपूर सारं आलं. मी माझे शुगर फ्रीच्या साखर टाकून मस्त चहा पिते आणि पाणी. काय खायचं बिस्किट टाकू दे दूध. आता स्वयंपाकाचं तर साधं सिंपल करणार. मला भूकच नाही कारण उशिरा जेवली ती आणि भाकरी 2 खाल्ल्या, भात खाल्ला होता, तर भूकच नाहीये. तर मी तर काही जेवणार नाही असं वाटतं मला. आता विहानला दूध बिस्किट खाते, तो पण जास्त जेवणार नाही. कियाला लहान विहानलाच करावं लागेल थोडंफार. तर माझा असा होता आजचा ब्लॉग. कसं वाटलं नक्की सांगा. माझं कलेक्शन दाखवलं तुम्हाला वेस्टर्न वेअरचं, ते कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा मला. तर व्हिडिओ इथेच एंड करते. आय होप आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल. तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय बाय.